नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? तर शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, जे की आपला भुईमुंग आहे. त्यामध्ये तुम्हाला आता हे भुईमुंग आता फुलधारणामध्ये रूपांतर होणार आहे आणि जे की आता जमिनीखाली शेंगा लागायला सुरुवात झाली आहे. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फुलाची संख्या लागली तर आपल्या भुईमुंगाची खाली शेंगा जास्त भरतात. त्यासाठी आपल्याला फवारणी कोणती घ्यावी, तर मित्रांनो ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही या व्हिडिओवरती नवीन असाल, सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं भुईमुंग पिवळं असेल तर यामध्ये आपल्याला सल्फरची जास्त कमतरता दिसून येते. तर शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त भुईमुंग पिवळे नसावे त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचं एक औषध किंवा घेऊ शकता, किंवा टॉनिक म्हणजे जसं की इसेबियन किंवा टाटा कंपनीचं टाटा बार याचा वापर तुम्ही करू शकतात. जसे की चिलेटेडमध्ये जर तुमचं भुईमुंग पिवळं पडलेलं असेल अशा पद्धतीनं, तर तुम्ही चिलेटेडमध्ये फेरस 12% याचा वापर करू शकतात. तर याने काय होते, पानांचा पिवळापणा कमी होऊन जातो आणि हिरवेगार तुम्हाला भुईमुंग दिसते. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपला आहे, जे की फुलं वाढवणे आणि शेंगाची संख्या जास्त वाढवणे, त्यासाठी तुम्ही कोणती फवारणी करू शकतात. तर मित्रांनो, हे जे भुईमुंग तुम्ही दिसत आहे, जेणेकरून कपाशीच्या दोन्हीच्या मध्ये हे भुईमुंग लागलेलं आहे. तर भरपूर शेतकरी फक्त भुईमुंगाची शेती करत असतात. तर मित्रांनो, हे जे भुईमुंग आहे याच्यामध्ये फवारणी करताना तुम्हाला जास्तीत जास्त फुलधारणा लागले पाहिजे आणि त्याचं रूपांतर जे की शेंगामध्ये चांगल्या भरलं पाहिजे, दाण्याची साईज पण वाढली पाहिजे आणि त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण पण वाढले पाहिजे. तर मित्रांनो, पहिलं जे सांगणार आहे, जे की टॉनिक गोदरेज किंवा फॅन्टॅक प्लस यामध्ये जे की आपण कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी याचा वापर करतात, पण तुम्ही याचा वापर तुमच्या भुईमुंग पिकावरती पण तुम्ही करू शकता. जेणेकरून 10 मिली प्रतिपंप 15 लिटर पंपासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तर हे वापर केल्यानंतर तुम्हाला फुलाची संख्या प्रचंड वाढवते आणि फुलगळ थांबवते. तर हे झालं पहिलं टॉनिक. जर दुसरं टॉनिक बघायचं धरलं तर विद्रव खतामध्ये 1261 जे की 80 ग्रॅम प्रतिपंप, जेणेकरून 15 लिटर पंपासाठी तुम्ही 80 ते 100 ग्रॅम याचा वापर करू शकता. तर याने काय होते, फांद्याची संख्या वाढून फुलाचे रूपांतर जमिनीखाली सूर्यामध्ये शेंगामध्ये वेगाने वाढवते. त्यामुळे तुम्हाला शेंगाची जी की दाण्याची साईज आहे ती मोठी दिसते. तर हे झालं. आता तिसरं जे औषध आहे बोरॉन. तर 20 ग्रॅम प्रतिपंप 15 लिटर पंपासाठी तुम्हाला बोरॉनचा वापर करायचा आहे. बोरॉनचा वापर केल्यानंतर तुम्हाला शेंगामध्ये दाणे पूर्ण भरण्यासाठी आणि दाण्याची साईज वाढवण्यासाठी हे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या भुईमुंगामध्ये जास्तीत जास्त उत्पादन तुम्हाला मिळू शकते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तिन्ही जे मी घटक सांगितलेले आहे ते तिन्ही औषध तुम्ही एकत्र करून फवारणी करू शकतात. तर भुईमुंगाला सर्वात जास्त बघितलं तर कॅल्शियम आणि गंधकाची म्हणजे सल्फरची गरज असते. त्यामुळे पिकाला जेव्हा आऱ्या सुटतात तेव्हा तुम्ही एकरी 100 किलो जिप्सम जमिनीतून नक्की दिले पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जो व्हिडिओ होता ते तुम्ही तुमच्या भुईमुंगामध्ये फवारणी करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळ शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया एकदा पुन्हा अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.